धुळे जिल्ह्यातील नाभिक समाजाच्या लाभार्थ्यांना कुटुंबाचा अन्नधान्य पुरवठा पूर्ववत करा. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. धुळे जिल्ह्यातील नाभिक समाजातील काही लाभार्थी कुटुंबांचा सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत मिळणारा अन्नधान्य पुरवठा जुलै महिन्यापासून अचानक बंद करण्यात आल्याचा आरोप करत तो तातडीने पूर्ववत सुरू करण्याची मागणी धुळे जिल्हा नाभिक दुकानदार संघ संचलित धुळे शहर नाभिक दुकानदार संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून करण्यात आले. सदर निवेदनात म्हटले आहे की अन्न पुरवठा बंद झालेल्या प्रकरणाची चौकशी केली असता संबंधित लाभार्थ्यांवर आयकर संदर्भात अटी लागू झाल्याने त्यांचा धान्य पुरवठा बंद करण्यात आला असल्याचे समोर आले. मात्र या लाभार्थी कुटुंबांमध्ये दिव्यांग व्यक्ती, आत्मजूर करून उदरनिर्वाह करणारे नागरिक तसेच अत्यंत मर्यादित उत्पन्न असलेले कुटुंबे असून संघटनेने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नमूद केले की व्यवसायासाठी कर्ज घेणे, घर खरेदी करणे किंवा इतर आर्थिक व्यवहारांसाठी अनेक नागरिकांना आयकर विवरणपत्र भरावे लागते. मात्र केवळ आयकर नियमांचे पालन केल्यामुळे त्यांना अन्नधान्य योजनेपासून वंचित ठेवणे अन्यायकारक असून त्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत आहे. नाभिक समाज हा प्रामुख्याने रोजंदारीवर उदरनिर्वाह करणारा समाज असल्याने अशा जाचक अटींमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आयकराशी संबंधित अट शिथिल अथवा रद्द करून जिल्ह्यातील पात्र नाभिक समाजातील लाभार्थी कुटुंबांचा अन्नधान्य पुरवठा तातडीने पूर्ववत सुरू करावा अशी मागणी संघटनेने केली आहे. यावेळी धुळे शहर दुकान संघटनेचे शहर अध्यक्ष संजय ऐरराव, सचिव नंदूभाऊ सोनवणे, प्रवीण सैंदाने, धनराज पगारे, विशाल चित्ते, प्रमोद सैंदाने, बालचंद्र चित्ते, अमृत महाले, किशोर बोरसे, ज्ञानेश्वर वारुडे, प्रल्हाद सोनवणे, धनराज महाले, बापूजी आईरे, महेंद्र शिंदे, महेश शिंदे, भीमराव वारुडे, कैलास बदाने, सुरेश पगारे, युवराज वारुडे, राजेश महाले, किशोर सोनवणे, संदीप निकम, बी.के. सुरवंशी, दिनेश महाले, शांताराम महाले, अनिल सैंदाने, तुषार पगारे, योगेश बदाने, योगेश सोनवणे यांच्यासह नाभिक दुकानदार संघटनेचे पदाधिकारी, दुकानदार, समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. कार्ड एक आहे पण भाऊ तीन असल्यामुळे ते रेशन बंद झालं. एक भाऊ गरीब, एक भाऊ श्रीमंत, असं बी नाही. काही परिवारामध्ये हा प्रसंग आलेला आहे. सर्व वंचित होऊन गेलेले. आज रोजी आम्ही धुळे शहरातील व धुळे जिल्ह्यातील नाभिक समाज बांधव माननीय जिल्हाधिकारी या आणि पुरवठा अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. शासनाच्या काही अटी ज्या आहेत त्या अटींच्या संदर्भात शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हे निवेदन देण्यात येत आहे. आमच्या समाज बांधवातील आज धुळे शहरात बरेचसे दुकानदार बांधवांचे रेशन बंद झालेले आहे. ते रेशन शासनाचा जो नियम आहे रिटर्न फाईल, ही रिटर्न फाईल जी असते ही प्रत्येकाकडेच असते. तो गरिबाकडे असू शकते, श्रीमंताकडे असू शकते. एकीकडे बँक म्हणते की रिटर्न फाईल झाल्याशिवाय तुम्हाला आम्ही कोणतंही लोन देऊ शकत नाही. गृह लोन असेल किंवा व्यवसायासाठी लोन असेल, ती जर फाईल आवश्यक असेल आणि अशा परिस्थितीत शासनाने नेम केला की ज्यांच्याकडे ही RTL फाईल असेल त्यांना हे रेशन बंद करण्यात आलेले, तरी हा नियम शासनाने शिथिल करावा या मागणीसाठी आज आम्ही धुळे शहर आणि जिल्ह्यातील दुकानदार बांधव या ठिकाणी आलेलो आहोत. तरी आम्हाला महोदय शासन या बाबतीत आम्हाला एक चांगल्या प्रकारे निर्णय देतील आणि होणारा गरीब बांधवांवर होणारा हा अन्याय दूर होईल, हीच या निमित्ताने मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो होतो. या ठिकाणी धुळे शहरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर मंडळी आणि जिल्ह्यातील सर्व संघटना या ठिकाणी उपस्थित आहेत. तमाम धुळे शहरातील व धुळे जिल्ह्यातील तमाम नाभिक बांधवांना आज कलेक्टर साहेब व अप्पर कलेक्टर साहेबांना पुरवठा अधिकारी यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. निवेदन याच्यासाठी देण्यात आलेलो आहे, बरेच समाज बांधव दुकानदार असतील, काही भगिनी भांडेकुटे करत असेल, काही गौंडे काम करत असेल, काही टेलर काम करत असेल, असे अनेक बांधव आहेत की त्यांचं रेशन बंद करण्यात आलेलं आहे. पण बरेच बांधव आहेत की त्यांचं रिटर्न फाईल वगैरे रिटर्न वगैरे काही भरत नाही, तरी त्यांचंही रेशन बंद करण्यात आलेलं आहे. तरीही आमची साहेबांना एकच विनंती आहे की जे काही असेल नियमानुसार त्या बाकी बांधवांना रेग्युलर
आणि सगळ्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक बांधवांना रेशन मिळायला पाहिजे याच्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आले आहे. तर विनंती आहे की ह्या गोष्टीचा लवकरात लवकर विचार करण्यात यावा. जय हिंद, जय संत सेना.